मंडळी, यंदा 22 जानेवारीला आहे माघी गणेश जयंती अर्थात तिलकुंद चतुर्थी. आता या दिवसाचं महत्त्व जरा वेगळं आहे बरं का, कारण या दिवशी गणेश उपासना केल्यानं संकट दूर होतात आणि मनोकामना पूर्ती होते अशी श्रद्धा आहे. तिल म्हणजेच तीळ, कुंद म्हणजे कुंदाची पांढरी फुलं. त्यामुळे या दिवशी भगवान गणेशाला तीळ आणि कुंदाची पांढरी फुलं अर्पण करण्याची परंपरा आहे. तुम्हालाही शक्य असेल तर तुमच्या घरातल्या गणपती बाप्पाला किंवा मंदिरात जाऊन तीळ आणि कुंदाची पांढरी फुलं या दिवशी गणपती बाप्पाला नक्की अर्पण करा. आरोग्य आणि समृद्धीसाठी गणेशाची कृपा व्हावी म्हणून माघ महिन्यातील थंडीच्या काळामध्ये गणपती बाप्पाला तीळ अर्पण केले जातात. तसंच तीळ सेवनही केले जातात, म्हणजे आपल्याही आहारात तीळ असावे आणि दानसुद्धा तिळाचं करावं. या दिवशी व्रताचं पालन केल्याने वर्षभरातील सर्व चतुर्थींचं पुण्य मिळतं असं सुद्धा शास्त्रात सांगितलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया की या दिवशी गणपती बाप्पाची पूजा कशी करायची आहे किंवा व्रत कसं करायचं आहे. सकाळी लवकर उठून स्नान करायचं आणि हे स्नान तिळाचं उटणं लावून करायचं. स्नानाच्या पाण्यात सुद्धा थोडेसे तीळ टाकणे शुभ मानलं जातं. त्यानंतर गणपती बाप्पासमोर बसून व्रताचा आणि पूजेचा संकल्प करायचा. संकल्प करायचा म्हणजेच काय, हातावर पाणी घ्यायचं, फूल घ्यायचं किंवा अक्षदा घ्यायच्या आणि आजच्या दिवशीचं गणपती बाप्पाचं व्रत मी करत आहे असा संकल्प मनामध्ये करायचा. त्यानंतर पाटावर लाल वस्त्र अंथरून त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा. आता हे माघी गणेश जयंतीचं व्रत आहे, त्यामुळे याला तुमच्या घरात असणारी कुठलीही गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो चालू शकतो, काहीही हरकत नाही. त्यानंतर अभिषेक गणपती बाप्पाला करायचा आहे. गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करणं शक्य असतं, त्यामुळे मूर्ती असेल तुमच्याकडे तर मूर्तीवर अभिषेक करावा. फोटो असेल तर प्रोक्षण करावं, अर्थात फुलाने गणपती बाप्पावर दूध आणि पाणी शिंपडावं, याला प्रोक्षण करणं असं म्हणतात. त्याचबरोबर गणपती बाप्पाला लाल फुलं, कुंदाची फुलं, दुर्वा, शेंदूर या सगळ्या गोष्टी अर्पण करून व्यवस्थित मनोभावे गणपती बाप्पाची पूजा करावी. या दिवशी तिळाच्या लाडवांचा नैवेद्य किंवा तिळगुळाचा नैवेद्य दाखवणं अनिवार्य आहे. 21 मोदकांचा नैवेद्यही अर्पण केला जातो, पण या दिवशी तिळाच्या लाडूचं महत्त्व असतं. एरवी गणपती बाप्पाला मोदक आवडतातच, पण तिलकुंद चतुर्थी असल्यामुळे तिळाच्या लाडूला महत्त्व. गणपती बाप्पाची जी कुठली स्तोत्र मंत्र तुम्हाला येत असतील ती आवर्जून म्हणावीत आणि मनोभावे गणपती बाप्पाची पूजा करावी. देवादिदेव महादेव भगवान श्रीहरी विष्णू यांच्याप्रमाणेच गणपती बाप्पाने सुद्धा अनेक अवतार धारण केल्याच्या कथा पुराणांमध्ये आढळतात. बाप्पाचे प्रमुख 3 अवतार सर्वसाधारणपणे मानले जातात. या तिन्ही अवतारांची उत्पत्ती ही वेगवेगळी आहे आणि वेगवेगळ्या तिथींमध्ये बाप्पाचा जन्म झालेला आहे. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस. दुसरा म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी, हा पार्थिव गणेश पूजनाचा दिवस, अर्थात 10 दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी असतात तो दिवस. आणि तिसरा अवतार झाला होता माघी गणेश जयंतीला, अर्थात आता येत्या 25 तारखेला जो उत्सव आपण साजरा करणार आहोत त्या तिथीला. या दिवशी गणपती बाप्पाने जो अवतार धारण केला होता तो असुराचा वध करण्यासाठी केला होता आणि त्या असुराचं नाव होतं नरांतक राक्षस. याच राक्षसाला मारण्यासाठी म्हणून गणपती बाप्पाने कश्यप ऋषी आणि माता अदितीच्या पोटी जन्म घेतला होता. याचा उल्लेख स्कंद पुराणात सुद्धा आलेला आहे. या महोत्कट विनायक या अवतारामध्ये गणपती बाप्पाने अगदी बालपणापासूनच पराक्रमाची पताका जगभर नांदत ठेवली. त्याच्या पाठीशी कोणत्याही प्रकारचे बळ नसताना केवळ स्वकर्तृत्वावर त्याने देवतांनाही संकटमुक्त केले. ऋषी, साधू, मुनिजन अशा सगळ्यांचंच रक्षण केलं आणि म्हणून गणपती बाप्पाच्या त्या अवताराची पूजा करण्यासाठी, त्या अवताराचं स्मरण करण्यासाठी शतकानुशतके त्याचा हा माघी गणेश जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात आपण साजरा करतो. त्याचबरोबर असंही म्हटलं जातं की माघ महिन्यामध्ये येणाऱ्या या गणेश चतुर्थीच्या दिवशीच गणेश तत्वाच्या लहरी सगळ्यात आधी पृथ्वीवर आल्या आणि म्हणूनच गणेश तत्वाच्या लहरी या दिवशी पृथ्वीवर सहस्रोपटीने अधिक असतात. गणपती बाप्पांच्या भक्तांसाठी तर हा दिवस उपासनेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल की माघी गणेश जयंतीचा उत्सव का साजरा केला जातो आणि या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे हे आहे की जसं आपण भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जो गणेश उत्सव साजरा करतो त्यामध्ये फक्त पार्थिव गणेश पूजन करतो, म्हणजे मातीपासून बनलेल्याच गणपतीची प्रतिष्ठापना करतो आणि पूजा करतो. पण माघी गणेश जयंतीला मात्र तुम्ही कुठल्याही धातूपासून बनलेल्या गणपतीचे पूजन करू शकता. इथे गणपती बाप्पा फक्त मातीपासूनच बनवायचा आहे अशी कुठलीही अट नाही. गणपती बाप्पाच्या सगळ्याच देवळांमध्ये हा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा होतो. मग बोला गणपती बाप्पा मोरया. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा,
म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.